भारतातील सुप्रसिद्ध अशा साड्यांपैकी एक म्हणजे माहेश्वरी साडी। या साडीचे उत्पादन मुख्यतः माहेश्वर या मध्य प्रदेशातील शहरात होते। या साडीचा इतिहास 18व्या शतकापासून सुरू होतो। राणी अहिल्याबाई होळकर यांनी राजेशाही परिवारांना व नातलगांना भेट देण्यासाठी माहेश्वरी साडी खास तयार करून घेतली होती। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मूळ रेशमी धाग्यांनी बनवलेली ही नऊवारी साडी राजपरिवारातील स्त्रिया नेसत। बदलत्या काळानुसार ही साडी सुती त्याचबरोबर रेशमाच्या मिश्रणातून तयार केली जाऊ लागली। माहेश्वरी साडीचे डिझाईन हे माहेश्वर किल्ल्याच्या भिंतींवरून प्रेरित आहे। भिंतींवर कोरलेल्या फुलांच्या, हिऱ्यांच्या आकृत्या, चटईचे डिझाईन आजही माहेश्वरी साडीत दिसून येते। पूर्वीच्या काळात माहेश्वरी साडी ही फक्त गडद रंगात तयार केली जायची, जसे लाल, हिरवा, जांभळा, काळा इत्यादी। स्थानिक लोकांमध्ये परिचयाची नावे म्हणजे डाळिंबी, गुलबक्षी, अंगुरी, तपकिरी, आम्रक इत्यादी। आजकाल ही साडी हलक्या व फिक्या रंगात देखील पाहायला मिळते। पदरावर पट्टे किंवा चौकोनी डिझाईन असलेली साडी अत्यंत साधी असते। साडीच्या काठावर चटईचे डिझाईन, पानांचे व फुलांचे चित्रण आढळून येते। माहेश्वरी साडीचा पदर विशेष पद्धतीने विणलेला असतो। यावर 3 रंगीत आणि 2 पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात। पदरांचे विविध प्रकार असलेली ही साडी विविध नावांनी ओळखली जाते। चंद्रकला अत्यंत साधी दिसणारी ही साडी निळ्या, जांभळ्या व काळ्या रंगात बनवली जाते। चंद्र, तारा, चंद्र व ताऱ्यांचे डिझाईन असलेल्या या साडीत एका आड एक पट्टे विणलेले असतात। तिसरा प्रकार बेली, यामध्ये 6 पट्टे आणि 2 रंग वापरले जातात। शेवटचा प्रकार परखी मध्ये पट्ट्यांऐवजी चौकोनी डिझाईन वापरले जाते। माहेश्वरी साडीची खासियत म्हणजे विणण्याच्या विशेष पद्धतीमुळे ही साडी दोन्ही बाजूनी नेसता येते। आकर्षक रंगात व विविध प्रकारात मिळणारी ही साडी समारंभात नेसण्यासाठी उत्तम आहे। ही साडी अतिशय हलकी असल्याने कोणत्याही ऋतूमध्ये ती नेसता येते। या साडीची किंमत 1000 ते 5000 रुपयांपर्यंत आहे। हल्ली साड्या नेसण्याचे प्रमाण कमी झाले आहे, तसेच ती साडी नेसून महिलांना कंटाळा येतो। अशा वेळी जुन्या माहेश्वरी साडीला नवा लुक देऊन त्याचे काहीतरी हटके बनवता येते। या साडीचा एखादा छान कुर्ता किंवा स्कर्टही तयार करता येतो। एखादा कॉन्ट्रास्ट किंवा काळ्या रंगाचा प्लेन टॉप या स्कर्टवर खुलून येतो। यासोबत चांदीचे किंवा अँटिक सिल्वरचे झुमके घालावेत। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।